नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 जून 2026. तर तुम्हाला सांगू इच्छितो, सगळी तयारी केलेली, फक्त आता पावसाची वाट पाहत आहोत. तर तुम्हाला सांगतो, सोयाबीनचं बियाणं आणलं, खत देखील आणून ठेवला आणि त्याच्यानंतर सोयाबीन पेरायची म्हणल्यावर तणनाशक देखील आणावं लागतं. तर तणनाशक देखील काय केलं, आज देखील आणून ठेवलं. पण तणनाशक कधी मारायचं, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सोयाबीन समजा आपण पेरली, तर पेरल्यापासून कंप्लीट 48 घंटेच्या आत एक तणनाशक बाजारामध्ये भेटते आणि ते मारायचं. आणि त्याचं नाव सांगतो की तुम्हाला, पण हे शेतकऱ्याला कोणी सांगत नाहीत, म्हणजे कसं फवारायचं, काय फवारायचं. आम्ही जसं सोयाबीन करतो त्यावेळेसपासून करतो, पण 3 वर्षापासून काय करायलो, आपली भारतीय जी कंपनी मेघमनी, तिथं मेस्ट्रॉंग एक तणनाशक फवारतो. तर हे फवारल्याच्या नंतर काय विशेष म्हणजे की कंप्लीट 40 दिवस कसलं तण येत नाही, त्याच्यानंतर कोळपण्याची गरज नाही, कशाची गरज नाही. आणि याचं प्रमाण कसं आहे तुम्हाला सांगतो की सोयाबीन पेरल्याच्या नंतर 48 तासाच्या आत कसं फवारायचं. समजा आज सोयाबीन पेरली तर लगेच वाटल्यास फवारा भेटला, लगेच फवारणी सुरू करायची. काय करायचं, 1 एकरसाठी 1 पुडी वापरायची. 12.4ची 1 पुडी भेटते, मार्केटमध्ये भेटते. हे आणल्याच्या नंतर मेघमनीचं हे मिल स्ट्रॉंग आहे. आणल्याच्या नंतर काय करायचं, याचे कंप्लीट 6 ते 7 पंप करायचे. नसतं काय करायचं, 100 ते 150 लिटर पाणी 1 एकरसाठी वापरायचं आणि पद्धतशीर अशी शेतामध्ये अशी फवारणी करून घ्यायची. आणि फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी स्वतः तिथं थांबायचं. कारण की कशामुळं की गडी जर असले तर फवारते, असं वाकडं तिकडं फवारते, म्हणून पद्धतशीर फवारायचं. आणि परत एकदा 2दा हात येऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळं काय होतं, तुमच्या याच्यात 40 दिवस कसल्याही प्रकारचं तण उगवणार नाही. म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. बरेच शेतकऱ्याला कोणी सांगत नाही, तर तुम्हाला सांगतो, सोयाबीन पेरल्याच्या नंतर कंप्लीट 48 घंट्याच्या आत हे मारायचं. तर त्याच्यानंतर उगवल्यानंतर देखील आहे तर तणनाशक मार्केटमध्ये, पण त्याचं कसं होतं तुम्हाला सांगतो की मग ते सोयाबीन उगवल्याच्या नंतर त्याला पाऊस पाहिजे, जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. पण याला तसं नाही. आपण पेरल्याच्या नंतर कंप्लीट 2 दिवसाच्या आत कधी फवारून घ्यायचं, हे पेरल्याच्या नंतर 48 घंट्याच्या आत तणनाशक मारून घेतल्याच्या नंतर कंप्लीट 40 दिवस तुमच्या शेतामध्ये कसलंच तण उगवणार नाही. आणि तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो, कोळपणी देखील करायची नाही. सोयाबीनमध्ये जर कोळपणी केली तर काय होतं, त्याच्या पांढऱ्या मुळ्या तुटतात. पांढऱ्या मुळ्या तुटल्या की काय होतं, त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं माझं म्हणणं आहे की हे तणनाशक तुम्ही मारायला पाहिजे. मी तर मारतोच, पण तुम्ही देखील मारा. हे या तणनाशकाचं नाव आहे तुम्हाला सांगतो, मेघमनीचं मिल स्ट्रॉंग, आपली भारतीय कंपनी. आणि आणखीन एक सांगतो, तुम्ही जर सोयाबीन तूर करत असाल तर त्याच्यात देखील मारायला जमतं. तुमच्या शेतामध्ये कसलंही तण उगवणार नाही. म्हणून हे मिल स्ट्रॉंग, मेघमनीचं मिल स्ट्रॉंग आहे. धन्यवाद.